ठीक आहे, हे सगळं खरं आहे, बट येवल्याच्या साड्यांची एवढी कॉस्टिंग का जाते? तर येवल्यालाच जाणार पैठणी घ्यायला, मग मी तुमच्याकडे का घ्यावी? सो वेलकम टू येवला स्पेशल व्हिडिओ ऑफ सत्यनारायण सिल्क्स वाघोली ब्रांच. आणि आजचा हा जो व्हिडिओ असणार आहे स्पेशली अँड स्पेशली डेडिकेटेड टू येवला कलेक्शन, प्युअर हँडलूम येवला साडीज. येस, लग्न साडी आता पूर्ण तेजीवरती आहे आणि ह्यामध्ये जर का तुम्ही येवला साडी नेसणार तर सोने पे सुहागा. तर स्टे ट्यून्ड आणि तुम्ही असं पकडा की 28,000 पासून तर अगदी 1.5 ते 2 लाखच्या रेंज मध्ये आपण दाखवणार आहेत. स्क्रीनवरती माझा नंबर दिलाच आहे. अपॉइंटमेंटसाठी जर का तुम्हाला बुकिंग करायची असेल तर तुम्ही बुक करू शकता. सो लेट्स स्टार्ट विथ द कलेक्शन अँड दिस इज द सेम साडी. आहे तुम्ही गुगल वरती पूजा हेगडे येवला पैठणी पण टाकू शकता. फॅन्सी पल्लू, ओव्हरऑल लाइनिंग येणार आहे. याच्यामध्ये अजून एक कलर येईल. ओके, सो सगळे पेस्टल शेडची रेंज आहे या साडीमध्ये. येस, मी हा एक पीस बघू शकता. जसं मी रेंजचं सांगितलं 28,000 पासून तर अगदी 2 लाखच्या रेंज पर्यंत साड्या दाखवण्यात येणार आहे. ओके, सो तुम्हाला एकाच व्हिडिओ मध्ये अगदी 28,000 पासून ते 2 लाखापर्यंतच्या साड्या आपण आजच्या व्हिडिओ शेअर करतोय. सो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, एकापेक्षा एक सुंदर कलेक्शन आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यावर बघू शकताय तुम्ही पदरावर किती सुंदर असं वर्क केलेलं आहे, शेड किती सुंदर यूज केलेले आहेत. लेट्स स्टार्ट विथ द टिश्यू पैठणी कलेक्शन. हे आता पेस्टल शेड्स टिश्यू मध्ये समोरून कस्टमर मागतायत आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर म्हणजे भरपूर कलर भेटतील. ओनली ॲट सत्यनारायण सिल्क्स वाघोली ब्रांच. सो बघू शकता सुंदर असा शेड आहे. इवन तुम्ही एंगेजमेंट साठी वगैरे सुद्धा या साड्या वेअर करू शकता. अगदी सुंदर असा लुक येणार आहे यावर. तुम्हाला थोडस क्लोजअप देतो जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल किती सुंदर दिसतोय साडीचा पदर. त्याच्यामध्ये नेक्स्ट कलर लायलॅक. सुंदर सुंदर शेड सर आपल्यासोबत शेअर करताय. यातला बुट्टा बघू शकताय तुम्ही, थोडासा डार्क शेडचा बुट्टा साडीवर दिलेला आहे. थोडंसं 3D कार्विंग टाइप आहे. ओके, पेस्टल शेड मध्ये मग अजून एक हा विथ द सेम पल्लू अँड डायमंड बुट्टीज, पिंक कलर डायमंड बुट्टीज. बघू शकता सुंदर असा शेड आहे. Now this is a golden color, monotonous golden color. आता monotonous color तसं पण खूप क्रेज मध्ये आहे. सेल्फ मोनोटोनस जे म्हणतात. हे युजली आम्ही रेकमेंड करू म्हणजे नवरी किंवा नवरीची आई किंवा नवरदेवाची आई तर खूप म्हणजे खूप रुबाबदार दिसेल हा कलर. सुंदर असं ऑप्शन दिसते हे पण. आणि तुम्हाला या साड्या खरेदी करायची असेल आणि याच्याविषयी अजून काही माहिती हवी असेल तर नंबर स्क्रीनवर डिस्प्ले होता, त्यावर तुम्ही व्हॉट्सअप वर मेसेज करू शकता किंवा कॉलही करू शकता. तुम्हाला साडीची पूर्ण इन्फॉर्मेशन ही दिली जाईल. आता हे लाइनिंग मध्ये अगेन पण अ डिफरंट लाइनिंग ऑल टुगेदर, अ व्हेरी एलिगंट व्हेरी डिफरंट पीस. ओके, बघू शकता याच्यावर सुंदर असं वर्क दिलेलं आहे. परत बॅक साइड दाखवतो आपण. प्रॉपर जसं फ्रंट दिसतंय तसंच बॅक दिसतंय तुम्हाला. पूर्ण प्रॉपर अशी लॉकिंग केलेली आहे. नाउ आय प्रेझेंट यू द मोस्ट गॉर्जियस कलर पीच. आणि ठीक आहे, पीच कलर मध्ये साड्या बनत राहतात पण हा जो पीस बनलाय या लाइनिंग मध्ये, हा जो म्हणजे जो बोलते ना निखर के आया है, इट इज लुकिंग व्हेरी नाइस, व्हेरी गॉर्जियस. ओके, बघू शकता सुंदर दिसतोय अगदी. आता लाइनिंग मध्ये अगेन देन वी हॅव आता रेड मध्ये तुम्हाला ट्रिपल मुनिया पण भेटल आणि सिंगल मुनिया पण भेटल. सो आपण ट्रिपल मुनिया मध्ये बघतोय आणि याला पण लाइनिंग आलेली आहे.
पल्लू बघू शकताय साडीचा, सुंदर असे पीक पॅरेट्स त्यावर दिलेले आहेत. स्पेशल आता हल्दीसाठी आपल्याकडे ग्रीन कलर कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर कुणाच्या डोळा जेवण वगैरेचं असेल तर त्यांना पण ग्रीन कलरच लागणार आहे. नक्कीच. तर आणि त्यासाठी दिस इज ग्रीन कलर विथ लाइनिंग आणि ह्याचा पदर तुम्ही बघू शकता. सुंदर अगदी खासियत unique आलं. येवलाच्या साड्याची म्हणजे हे आहे द विविंग कल्चर. जे पदर आहेत बघू शकता, सुंदर असा पदर दिलेला आहे. सर हे ठीक आहे, हे सगळं खरं आहे, बट येवलाच्या साड्यांची एवढी कॉस्टिंग का जाते? मेन एक तर मॅम कसं आहे, सगळ्या हँडलूम साडीज आहेत. पॉवरलूम आता हँडलूम साऊथ वगैरेचे पण, आंध्रा वगैरेचे पण हँडलूम येतात. पण ओव्हरऑल तुम्ही बघणार ना की ते सिंगल जरी आहे. ओके. आता हे ज्यावेळेस तुम्ही बघणार ना, आता हे याची थिकनेस, आता रेशम चेंज नाही होत. रेशम ऑल ओव्हर इंडिया वगैरे तोच वापरला जातो. ओके. पण ह्याच्यामध्ये कसं आहे, ह्याच्यामध्ये 3 प्लाय, ओके. 4 प्लाय, 5 प्लाय. ज्यावेळेस साडी 5 प्लाय म्हणजे 3 प्लाय म्हणजे कसं आहे, 3 धागे ट्विस्ट करून एक धागा बनवला जातो. ओके. सो त्याला 3 प्लाय म्हटलं त्याला जातं. 3 प्लाय म्हणतात. 5 ओके. प्लाय म्हणजे 5 धागे ट्विस्ट करून एक धागा बनतो. तर ज्यावेळेस म्हणजे मेकिंग, आता हँडलूम, आता भरपूर युट्यूबचे असे क्लायंट झालेत आणि तुमच्यासारखे युट्यूबर्स मुळे लोकांना हँडलूम आणि पॉवरलूमचं सगळं नॉलेज एकतर झालंच आहे. तर ज्यावेळेस तो खटला हे करत राहतो, सिंगल रेशम मध्ये करण्यामध्ये आणि 3 प्लाय आणि 5 प्लाय मध्ये करण्यामध्ये भरपूर फरक आहे. त्याच्यामध्ये 3 प्लायच्या लूम्स वेगळे येतात, 5 प्लायच्या लूम्स वेगळे येतात, सिंगलच्या लूम्स वेगळे येतात, त्यांचे कारिगर पण वेगळे येतात. त्याच्यानंतर मेन म्हणजे एवढी व्हेरिएशन्स ऑफ पल्लू मला फक्त आणि फक्त येवलामध्ये भेटतात. ओके. सो त्यामुळे पण त्यांचे प्राइसेस चेंज होत असतात. प्राइसेस चेंज होत राहतात. आणि मेन म्हणजे कसं आहे, आता विथ दिस काइंड ऑफ फिनिशिंग, येवलाचे ह्या ज्या फिनिशिंग आहेत, आणि ऑफकोर्स हे महाराष्ट्राची शान आहे पैठणी. तर त्याच्यासाठी हे येवलाचे जे विवर्स आहेत, आमचे जे कारीगर आहेत, त्यांनी खूप जास्त जपलंय. आणि म्हणून, आणि ह्याचे हँडलूम्स असल्यामुळं साडीला, कुठल्या साडीला 1 महिना, कुठल्या साडीला 2 महिना, कुठल्या साडीला 6-6, 8-8 महिने लागतात बनण्यासाठी. तर इट इज नॉट अबाउट द रेशम आणि जरी, अनलेस अँड अंटिल ह्याच्यामध्ये जर का मी सोनं टाकलं, सोन्याच्या जरी टाकल्यात किंवा चांदीचं जरी टाकल्यात, तर एकदम रेंज हेवी होईल. पण मेजरली काय, जेवढे दिवस जातील तेवढी साडी महाग होत राहील. ओके. सो कारिगराची जेवढी मेहनत असणार आहे, तेवढे साडीचे प्राइस रेंज हे वाढत राहतात. तर नेक्स्ट साडीकडे आपण वळूयात. सर माझ्यासारखे बरेचसे क्लायंट्सला किंवा व्ह्युअर्सला क्वेश्चन पडला असेल की येवलाची साडी म्हटल्यावर मी तर येवल्यालाच जाणार पैठणी घ्यायला, मग मी तुमच्याकडे का घ्यावी? तर त्याचं उत्तर खूप सोपं आहे की यू आर गेटिंग येवला साडीज इन पुणे ऍट येवला रेट. ओके. येवल्याच्या दारामध्ये तुम्हाला पुण्यामध्ये रेट मिळणार आहे. तर तुम्हाला असं वाटत असेल की ह्या दुकानदाराकडं का जावं मी, तिकडे तर व्ह्युअर बसलाय, मी डायरेक्टली व्ह्युअर कडनं घेईल. पण ओव्हरऑल हे गोष्ट तुम्हाला पण समजणं गरजेचं आहे. तुम्ही जरी तिकडे गेलात, तुम्ही किती बल्क जरी शॉपिंग केली, तर त्या व्ह्युअरला माहिती की तुम्ही रिटेल क्लायंट्स राईट. आणि आम्ही मेन म्हणजे इट इज नॉट अबाउट की आम्ही होलसेल मध्ये घेतो त्यांच्याकडनं. इट इज अबाउट की एक रिलायबल रिलेशन्स आहेत, कंटिन्युअसली आहेत. आणि प्रत्येक वेळेस, आता तर आमच्या अशा आहेत येवल्याचे आमचे स्वतःचे भरपूर सेटअप्स पण वेगळे आहेत. तर त्यामुळे पण कॉस्टिंग मध्ये खूप फरक पडून जातो. तर इट इज नॉट अबाउट की तुम्हाला कॉस्टिंग मध्ये म्हणजे ऑफकोर्स काही ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस क्रॉस चेक करणार, तर तुम्हाला कॉस्टिंग मध्ये भरपूर आमचे असे आहेत की टुवर्ड्स द लोअर रेट्स मध्ये येतील. ओके. बट मेजरली तुम्ही असं पकडा, येवल्याच्या रेट्स मध्येच तुम्हाला येवल्याच्या प्युअर हँडलूम साडीज यू आर गेटिंग इन पुणे. आणि असं पण नाही की फोटोज वरती, म्हणजे एवढे पीसेस दाखवतोय आपण लाईव्ह. तर तुम्ही दुकानामध्ये येणार तर तुम्हाला ऑफकोर्स, आता तुम्ही कधी दुकानामध्ये येतात, व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्ही किती वेळानंतर येतात, दॅट ऑल्सो डिपेंड्स ऑन यू. ते पण आहेत. आणि शॉप मध्ये आलं तर आपल्याला प्रत्येक साडी ही फील करायला मिळणार आहे. त्याचनुसार तिथे जे पॅटर्न ट्रेंडिंग असतात, तेच पॅटर्न तुम्हाला इथे शॉप मध्ये सुद्धा बघायला मिळतील. सो तुम्हाला येवल्याची साड्या खरेदी करायची असेल तर तुम्ही नक्की सत्यनारायण क्लोथ स्टोअरला व्हिजिट करू शकता. हे बघा, द सेम साडी वोन बाय माधुरी दीक्षित फॉर वन ऑफ दी ऍड कमर्शियल शूट साठी त्यांनी हे नेसली होती.
ओके. सेम बुट्टी, सेम हे. ही साडी नव्हती फर्स्ट, ते त्यांच्याकडेच आहे, त्याची आपण सेम बनवून घेतली आहे. ओके. बट दिस इज गॉर्जियस बेबी पिंक कलर. टिश्यू मुनिया गॉर्जियस बेबी पिंक कलर. नक्कीच. आणि असा कलर आहे की जो ऑल एज ग्रुपला सूट होणार आहे. 100%. येवलाचा आमची एक खूप मोठी चांगली स्टोरी आहे. आता चंदेरी महोत्सव तुम्हाला माहितच आहे, चंदेरी महोत्सव चालू होता. तर चंदेरी महोत्सवामध्ये अ क्लायंट स्पेशली केम ऑल द वे फ्रॉम पंढरपूर. पंढरपूर वरती आला. ऍक्च्युअली त्याची अशी स्टोरी होती की त्यांची जे वाईफ आहे ते तिकडं गव्हर्नमेंट ह्याच्यामध्ये टीचर होते आणि त्यांचे जस्ट रिटायरमेंट झालं होतं. इट वॉज अ व्हेरी बिग फिलिंग फॉर देम, एस्पेशली फॉर जे त्यांचे मिस्टर होते. त्यांना असं होतं की नाही गिफ्ट करायची आहे, तर त्यांना सगळ्या रेंजची दाखवली नाही, पण येवलाच गिफ्ट करायची, येवलाच गिफ्ट करायची. ऍक्च्युली त्यांच्या इकडे लग्न पण होता पुण्यामध्ये, तर संध्याकाळी लग्न होतं. ते सकाळी आले, आम्ही 2 तासामध्ये त्यांना ब्लाउज शिवून दिलं आणि संध्याकाळी ते तीच येवलाची लायलॅक कलरची साडी ती नेसून गेली. ओके. नाव आशा करते ह्या स्टोरीने अजून बरेचसे सगळ्यांचे हस्बंड लोक हे इन्स्पायर होतील आणि सगळ्या लेडीजला छान छान येवल्याच्या साड्या खरेदी करता येतील. सो नेक्स्ट पॅटर्न कडे आपण वळूया. अगेन एकदम थोडे युनिक पीसेस ऑल ओव्हर. लेट्स हॅव अ लुक ॲट द पल्लू. हे पदर बघा, सुंदर, मी बघू शकता. आणि ओव्हरऑल साडीच खूप सुंदर आलेली आहे. हे ऑल ओव्हर आहे. आता ह्याच्यामध्ये समजून घ्या, आता ज्याला येवल्याची प्रॉपर नॉलेज आहे साडीज वगैरेच तर त्यांना तर समजेल, पण ज्यांना असं आहे की नाही फक्त येवला एक वरच्यावरती आहे, तर हे तुम्ही बघा इकडे जे ब्लँक पॅचेस आहेत ते खूप कमी आहेत. ठीक आहे. फिगर्स जे आहेत ते छोटे फिगर्स आहेत. हेच जर का फिगर्स हे थोडेसे मोठे केले, ठीक आहे, हे मोठे केले तर कारिगराचा वेळ कमी जाईल. कारण की आता ही जर का ही तुम्ही अशी लाईन बघा, ही अशी लाईन बघा, इकडे हे जरी, मग ग्रीन कलर, मग गोल्डन, मग हा कलर, मग हा कलर, मग हा कलर, मग हा, त्याच्यानंतर परत हे लाईन मध्ये एवढे व्हेरिएशन्स आहेत. तर हे व्हेरिएशन्स ला टाइम जातात. म्हणून तुम्ही जे पैसे देतात तर ते ह्या गोष्टींमध्ये जातात आणि इट इज कम्प्लिटली वर्दी. हे रिअली इट्स वर्दी. साडीज आर जस्ट नॉट साडीज बट इट्स ऑल्सो अन इन्व्हेस्टमेंट. इट्स अ फिलिंग. दिस इज अगेन अ क्लासिकल येवला बॉर्डर, फॅन्सी पल्लू. सो प्रिटी. सुंदर सा बॉर्डर आहे, बघू शकता. सो प्रिटी. लेट्स हॅव अ लुक ॲट द स्कर्ट बॉर्डर. नाउ ऍक्च्युली ही पर्टिक्युलर साडी सोल्ड आउट झाली आहे. ते म्हणजे आताच अर्धा तास अगोदरच सोल्ड आउट झाली आहे, पण ठीक आहे आता अवेलेबल होती. ऑफकोर्स फिनिशिंग साठी त्यांनी आमच्याकडे ठेवली होती, म्हणून हे थोडस जस्ट एक पीस दाखवतोय. सुंदर आहे. एखाद्या व्ह्यूअरला अशी साडी हवी असेल तर आपण मागवून देऊ शकतो का? येस. आणि कोणाच्या काही वेगळ्या रिक्वायरमेंट असतील साडीबद्दल 100%. सो तुम्हाला काही इन्क्वायरी वगैरे करायची असेल तर नंबर स्क्रीनवर डिस्प्ले होतोय, त्यावर तुम्हाला अशी सेम साडी हवी असेल किंवा काही कलर वगैरे चेंजेस हवे असेल त्यांच्याकडे अवेलेबल असतील तर ते नक्कीच अवेलेबल करून देतील तुम्हाला. सो तुम्ही कॉल किंवा मेसेज त्याच्यावर करू शकता. नाव मोस्ट ट्रेंडिंग कलर, टिश्यू ऑल ओव्हर. बघू शकता हे पदर आहे and it's all over साडी. just have a look. तर प्लीज कमेंट करून सांगा की काय वाटतंय, कसं वाटतंय, and if you are happy please share this video. खूप मेहनत जाते, असं नाही की आम्ही फक्त कलेक्शन, ठीक आहे आमचं दुकान आहे, कलेक्शन तर येणारच आहे, गिराईक होणारच आहे, पण ताई पण व्हिडिओज वगैरे साठी इट्स अ व्हेरी बिग टीम इन्व्हॉल्ड. एडिटिंग आहे, व्हिडिओ शूटिंग आहेत आणि सगळ्या गोष्टी टाइम काढून येतात तुमच्यासाठी चांगलं कलेक्शन दाखवण्यासाठी. सो यू प्लीज
लाईक, शेअर, सबस्क्राईब, बेल आयकॉन प्रेस करा आणि हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवा. आणि कलेक्शन कसं वाटलं हेही कमेंट करून सांगा, म्हणजे जेणेकरून आम्हालाही वेगवेगळे व्हिडिओ बनवण्यासाठी अजून उत्साह येईल, अजून वेगवेगळं छान छान कसं कलेक्शन आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ.